जय भारत जय संविधान न्यू मातोश्री नर्सरी जामनेर या नर्सरीचे जे मालक आहेत अर्जुन माधवराव महाजन आणि त्यांनी एक चांगल्या प्रकारे निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यांची ही न्यू मातोश्री नर्सरी आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये ते नेहमी राहतात. आणि त्या चांगलं एकदम चांगल्या प्रकारचं त्यांचं असं भारदस्त असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या सुवेद्य पत्नी पण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये या ठिकाणी ते निवासस्थान आहे त्यांचं आणि त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी न्यू मातोश्री नर्सरी चांगल्या प्रकारे फोफावलेली आहे. आणि या मातोश्री नर्सरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत. आपल्याला कोणतीही गोष्टीची कमतरता भासणार नाही, कोणतंही प्रकारचं रोप नसणार अशी भूमिकाच नाही या ठिकाणी. सर्व उपलब्धता आहे, सर्व रोपं अवेलेबल आहेत. ते दादा मला एक प्रश्न करावासा वाटतो, की आपली ही जी नर्सरी आहे, ही नर्सरी एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत, वेगवेगळ्या प्रकारची रोपं आहेत आणि या जामनेर तालुक्यामधूनच नव्हे, तर ग्रामीण भागामधून पूर्ण जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागामधून सुद्धा आपल्या नर्सरीमध्ये वेगवेगळे शेतकरी लोक रोपं घेण्यासाठी येतात. आता तुमची जी नर्सरी आहे, ती सुरुवातीपासून तर आजपर्यंत आपल्याला कोणकोणते अनुभव आलेले आहेत आणि आपल्याला काय वाटतं याच्या संदर्भात आपण काय सांगाल? अ, नर्सरी साधारण आहे ना 1990 सालापासून चालू झालेली आहे. तेव्हापासून आम्ही सुरुवातीला वनवृक्ष, त्याच्यामध्ये साग, निलगिरी, बांबू, सीताफळ रोपं, परत सामाजिक वनीकरणसाठी लागवडीसाठी जी लागणारी रोपं आहेत, ती तयार करत होतो. त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी म्हणजे लाखाच्या संख्येने आम्ही दरवर्षी रोपांचा सप्लाय सामाजिक वनीकरणला दिला. आणि त्याच्यामध्ये चांगल्यापैकी पर्यावरणाचं एक महत्त्व साधलं गेलं. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वगैरे वाढलं. परत त्याचबरोबर आम्ही अ, केटीवेअर वगैरे बांधलेत. परत नाला खोलीकरण वगैरे असे उपक्रम करून या एरियामध्ये पाणी नव्हतं त्यावेळेस ते पाणी वाढवण्यासाठी प्रयत्न केलेत. सुरुवातीला विहीर वगैरे खोदलेत, पण त्याला थोडं पाणी लागलं. आणि तेव्हापासून साधारण 1990 पासून नर्सरीला सुरुवात केली. ते आज त्याचे रिझल्ट असे आहेत की त्याच्यानंतर आम्ही सामाजिक वनीकरणकडनं हॉर्टिकल्चरकडे वळलो. त्याच्यामध्ये अ, आंबा, मोसंबी, पेरू, लिंबू, सीताफळ, पेरू, नंतर डाळिंब वगैरे असे सर्व प्रकारचे कलम रोपं तयार करायला लागलो. आणि ते जे उत्कृष्ट जातीची कलमं दिल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचे जे रिझल्ट आले तर मार्केट, त्या रिझल्टवर आज आम्ही इथे साधारण 90 पासून तर आजपर्यंत टिकून आहोत. आणि सेलही वाढलेला आहे. सर्व व्यवस्थित चालतंय. महाजनजी माझा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की आपली ही जी नर्सरी एकदम सुसज्ज वातावरणामध्ये, वातानुकूलित वातावरणामध्ये फोफावलेली आहे आणि आपल्या नर्सरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत. तर आतापर्यंत आपल्याला किती वर्ष झालेत? आणि याच्यामध्ये आपण या वर्षाच्या या कालावधीमध्ये आपण कशी प्रगती केली आणि आपल्याला त्याचं आत्मिक समाधान कसं मिळालं? काय सांगाल? साधारण नर्सरी सुरू होऊन जवळ-जवळ 34 वर्ष झालेत. 34 वर्षामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही जे कलम रोपं दिलेत, त्याच्यापासून शेतकऱ्यांना चांगल्यापैकी बेनिफिट्स मिळालेले आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांची आर्थिक उन्नतीसुद्धा झालेली आहे. परिवाराची भरभराट झालेली आहे. आणि आजही ते लोक आमच्याशी जुळून आहेत. दरवर्षी कलम रोपं म्हणजे जेव्हाही त्यांना नवीन लागवड करायची असेल, त्यावेळेस आमच्या नर्सरीवर आवर्जून भेट देतात आणि घेऊन जातात. सरांनी या महाजन सरांनी या ठिकाणी सेल्फ कॉन्फिडन्स या ठिकाणी आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे, की माझे जे शेतकरी आहेत, ते आवर्जून माझ्याकडे येतात आणि त्यांना माझ्या कॉन्फिडन्सने ते माझ्याकडे आवर्जून येतात आणि त्यांचं आत्मिक समाधान होतं आणि त्यांना चांगल्या प्रकारच्या व्हरायटीज मी दिल्यानंतर त्यांनी एक चांगल्या प्रकारचा मळा फुलवलेला आहे आणि त्यांना रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळालेले आहेत आणि त्यांना रिझल्ट मिळाल्यामुळे त्यांनी ते जे शेतकरी माझ्याकडून रोपे घेऊन गेलेले आहेत, ते आत्मिक समाधान त्यांना लाभलेलं आहे आणि त्याचं बेनिफिट मला मिळालेलं आहे. अशा सुसज्ज आणि वातानुकूलित वातावरणामध्ये हे न्यू मातोश्री नर्सरी आहे आणि सुसज्ज वातावरणामध्ये भरलेली आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत, वेगवेगळ्या प्रकारची रोपं आहेत. महाजनजी अजून माझा दुसरा प्रश्न असा, की आपली ही जी नर्सरी आहे, एक प्रसिद्धी झोतामध्ये आहे. पंचक्रोशीमध्ये विशेषतः ग्रामीण भागामधील शेतकरी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज घेण्यासाठी येतात. तर आपलं फ्युचरमध्ये भविष्यामध्ये व्हिजन काय राहणार आहे? आपला माणूस काय राहणार आहे? काय सांगाल? फ्युचरमध्ये आहे ना, अजून यापेक्षा काही आपल्याला सुधारणा करता येईल अशा पद्धतीच्या नवीन आधुनिक तंत्रज्ञानाने
टिश्यू कल्चर रोपं वगैरे तयार करायचे आणि तेही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे आणि जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाची क्वालिटी सुधरेल आणि शेतकऱ्यांची भरभराट होईल हेच विजन माझं राहील. दादांनी या ठिकाणी उदात्त भावनेनं त्यांचं व्हिजन या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे आणि त्यांचे जे यश त्यांना आजपर्यंत जे यश मिळालेलं आहे, त्या यशामध्ये त्यांच्या सुवैद्य पत्नी या ठिकाणी ज्या उपस्थित आहेत, त्यांच्या सुवैद्य पत्नी खांद्याला खांदा लावून काम करतात आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना जो वाव मिळालेला आहे, त्यांच्या यशामध्ये त्यांच्या सुवैद्य पत्नी यांचा खारीचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे, असं मी या ठिकाणी आवर्जून नमूद करतो. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. तसं दादांच्या यशामध्ये दादांनी आजपर्यंत जी मजल मारलेली आहे आणि त्यांची नर्सरी जे फुलून बहरलेली आहे या निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि त्यांना जे यश मिळालं आहे त्यामध्ये त्यांच्या सुवैद्य पत्नीचा खारीचा वाटा आहे. पूर्ण कुटुंबाचा त्यांना सपोर्ट आहे आणि चांगल्या पद्धतीने ते या नैसर्गिक वातावरणामध्ये जीवन जगतात आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे काम करणारे जे लोक आहेत, जे बाहेरगावचे लोक आहेत त्यांना रोजगार दिला जातो आणि ते पण सुद्धा आत्मिक समाधानी आहेत. एक चांगल्या प्रकारचं वातावरण या निसर्गरम्य वातावरणामध्ये न्यू मातोश्री नर्सरी आहेत आणि एक चांगल्या प्रकारचे एकमेकांचं मन मिळावू एक जीव झालेले आहेत. त्यांना रोजगार मिळालेला आहे आणि ते जे ज्यांना रोजगार मिळालेला आहे ते आत्मिक समाधान झालेले आहेत. महाजनजी अजून दुसरा महत्वाचा प्रश्न, की आपण सुरुवातीपासून तर आतापर्यंत जी मजल मारलेली आहे, या मजलीमध्ये आपल्या सुवेद्य पत्नी यांचा सिंहाचा वाटा आहे. तर जी यश मिळालेलं आहे आपलं, या यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता? काय सांगाल? अ, माझ्या परिवाराचं तर मत आहे मोठं योगदान. त्याचबरोबर आमचे जे कामावरचे जे मजूर आहेत त्यांचंही महत्त्वाचं आहे. परत आमचा परिवार सर्वांचं सहकार्य मला आहे. ताई, आपण दादांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करतात आणि त्यांच्या यशामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे. या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपली मातोश्री नर्सरी फोफावलेली आहे. तर या ठिकाणी राहिल्यानंतर दादांच्या बरोबर काम केल्यानंतर आपल्याला काय वाटतं? काय जाणवतं आपल्याला? काय सांगाल? यावर एक उखाणा असतं म्हणून सांगते. सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा, अर्जुनरावांमुळे लागला मला त्याचा लढा. त्यांच्यामुळेच मला हे नर्सरीचं असं हे लागलं. सगळ्यांची साथ आहे. मी या ठिकाणी उखाण्याच्या माध्यमातून आपलं मत प्रगट केलेलं आहे, आवर्जून सांगितलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने एक निसर्गरम्य वातावरणामध्ये, एक सुसज्ज वातानुकूलित वातावरणामध्ये न्यू मातोश्री नर्सरी ही जामनेर तालुक्यातील गारखेड्याच्या जवळच असलेल्या निसर्गरम्य वातावरणात फुललेली आहे, बहरलेली आहे आणि या ठिकाणी जे काम करणारे जे लोक आहेत, ते सुद्धा आत्मिक समाधान आहेत. या ठिकाणी रोजगार दिला जातो आणि महाजन दादा आणि त्यांची सुवैद्य पत्नी एक निसर्गरम्य वातावरणामध्ये राहतात, निसर्गाच्या सानिध्यात राहतात आणि एक आपल्या T24 नॅशनल न्यूज आणि स्टार टीव्ही लाईव्ह न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि याही पुढे जाऊन सांगतो, की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी या मातोश्री नर्सरीने मारलेली आहे आणि एक निसर्गरम्य वातावरणामध्ये बहरलेली आहे आणि यश संपादन केलेलं आहे. आमचे महाजन दादांनी चांगल्या पद्धतीने हा मळा फुलवलेला आहे आणि या मळ्याला त्यांच्या सुवेद्य पत्नीचा लळा लागलेला आहे. अशा प्रकारचा एक सुसज्ज सुसंस्कृत वातावरणामध्ये हे कुटुंब राहतं, त्यांचं निवासस्थान सुद्धा या ठिकाणी आहे. मला 4 वर्ष झाली इथं. पण मला व्यवहार चांगला वाटला, मस्त पद्धतशीर वाटला, माय-बापासारखे वाटले. एकदम पद्धतशीर म्हणजे असं वाटते का माय-बाप होय ते 4 वर्ष. अनुभव पुराच येऊन गेला म्हणजे एकदम पद्धतशीर वाटले एकदम. म्हणजे आई-वडिलांसारखे आई-वडिलांसारखे. गोपाळ पंडित रोकडे 2013 पासून आहे मी. एकदम स्वभावाने ते सर्व मन मिळावू आहे बिलकुल. कधी मजुराला मजूर समजताना भावासारखे वागवतात सर्वांना. हां. राहुल महाजन वर्ष झाले. आई बाप आहे माझे. काही आई अडचण नाही. आई-वडिलांसारखे आई ते वडील तुम्हाला वागवतात. आणि आपल्या T24 नॅशनल न्यूज आणि स्टार टीव्ही लाईव्ह न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, T24 नॅशनल न्यूज, स्टार टीव्ही लाईव्ह न्यूज चीफ एडिटर.